सूरज काय समजायचं ते समजून गेला होता आणि होकार देत बोलला, "यस सर." अन्याने जेव्हा दीड तास ऐकले तर ती चकित झाली. "दीड तास? का बरं?" ती मोठ्याने बोलले. ती कन्फ्यूज होऊन शिवांशकडे पाहत होती. का 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 असं म्हणून तिला विचारायचं होतं. तिला अजून पुढे काही बोलणार का शिवांश लॅपटॉप साईडला ठेवत ब्लेझर नीट करून सरळ एक झटक्यात तिच्या अंगावर येतोय आणि एका हाताने गाडीचं पार्टिशन ऑन करतोय. अन्या हे सगळं पाहून शॉकमध्येच होती. शिवांश असं अचानक अंगावर आला हे पाहून तिच्या डोळ्यांच्या पापण्या हालायच्या बंद झाल्या. शिवांश तिचे दोन्ही हात पकडत तिच्या डोळ्यात पाहत बोलतोय, "काय ग, खूप माज आलाय का?" अन्याला समजत नव्हतं का शिवांश असं का बोलत आहे म्हणून. ती फक्त त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. त्याला विचारायचं होतं का तुम्ही असं का बोलायलात म्हणून. शिवांश तिच्या डोळ्यात पाहत बोलतोय, "काय ग, मी तुला असंच काहीतरी समजलो होतो. तू तर खूपच चालबाज निघालीस. मी नाही तुझ्या जाळ्यात अडकलो म्हणून दुसऱ्याकडे मासा शोधलास काय तू?" अन्या तर सुन्नच झाली होती. तिला समजतच नव्हतं का काय उत्तर देऊ म्हणून. शिवांश बोलला, मस्त प्लॅनिंग चाललंय हां तुझं. एक नाही फसला तर दुसरा फसवायचा असं किती दिवस करणार आहेस ग? तुझे हे सगळे नखरे मला समजताय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही का? तू किती चालबाज आहेस ते आत्ता मला समजलं. अन्याला मात्र त्रास व्हायला लागला होता हे सगळं ऐकून पण, आणि कारण रागाच्या भरात शिवांश बोलता बोलता तिला हर्ट पण करत होता, फिजिकली पण आणि इमोशनली पण. तिचा हात खूप जोरात त्याने पकडला होता. तिला दुखायला लागले होते. तो जसं बोलत होता तसंच तिच्या हातावर त्याची पकड मजबूत होत चालली होती. ती स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत बोलली, "अहो प्लीज, तुम्ही मला हर्ट करताय. प्लीज सोडा मला. तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही. प्लीज प्लीज सोडा मला." अन्या रडायला लागली होती. शिवांश बोलला, "तुझे हे खोटे अश्रू माझ्यासमोर तरी दाखवू नकोस. मला समजलं आहे कोण कसं आहे ते. खूप माज चढलाय ना तुला. थांब, पाहतोच कसं तुझा माज जिरवायचा ते मला चांगलं माहीत आहे." बोलत तो तिच्याजवळ येत होता. अन्या रडत रडत सांगायचा प्रयत्न करत होती का त्याने फक्त तिला लिफ्ट दिलेली होती म्हणून, बाकीचं काहीच नाही म्हणून. पण शिवांश तिच्या काहीच ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नव्हता. अन्या खूप धडपडत होती. शिवांश हळूहळू तिच्या होठांच्या दिशेने येत होता. अन्याने जेव्हा त्याला असं येताना पाहिले तर ती हात सोडवायचा प्रयत्न करत मान इकडे तिकडे करत होती. शिवांशने तिला हळूच तिच्या मानेत तोंड घालून तिला किस करायचा प्रयत्न केला. पण त्याच्याने अन्याची खूप धडपड चालू होती. तुला वाटत होतं का नको हे असं म्हणून, आणि शिवांशला पण असं काहीच करायचं नव्हतं. तिला फक्त घाबरवायचं होतं. पण तिची धडपड पाहून त्याला अजून जास्त मज्जा येत होती. तो अजून तिला छळत होता. त्याने माज, चालबाज हे शब्द मुद्दामून तिला लागतील असे बोलला होता. जर तिच्या मनात काही राहिले असते तर तिने शांत ऐकून घेतले असते. पण तिने असं शब्द ऐकले तर तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी आले आणि तिला असं कोणासोबत पाहून त्याला बिलकुल सहन होत नव्हता. जवळजवळ 15-20 मिनिटांनी
तिला असं छळून बाजूला झाला. तर तिची अवस्था खूप वाईट झाली होती. ती खूप घाबरली होती. ती ओरडायचा प्रयत्न करत असताना तिचा आवाज पण निघत नव्हता. ती खूप घाबरली होती. शिवांशपासून सुटायच्या नादात तिचे केस पण विस्कटले गेले होते. तिची ओढणी अंगावरून खाली आली होती. शिवांशने बाजूला होऊन ब्लेझरचं बटन लावत बोलला, आजसाठी भरपूर झाले. परत इथून पुढे जर कोणाच्याही गाडीवर दिसलीस ना तर लक्षात ठेव काय करू शकतो मी. अन्या तर एवढी घाबरली होती का तिने पटकन खाली पडलेली ओढणी अंगावर घेतली आणि घाबरून नकारार्थी मान डोलावली आणि नाही बसणार म्हणून सांगितलं. ती एवढी घाबरली होती का ती शिवांशकडे पाहत सुद्धा नव्हती. तिचा अवतारच बदलून गेला होता. तो पुढे बोलला, व्यवस्थित कर स्वतःला फक्त, एवढंच बोलला आणि अन्याला समजलं होतं का शिवांश काय बोलायचा प्रयत्न करतोय. म्हणून तिने लगेच केस वगैरे ठीक करते आणि घाबरून कोपऱ्यात घुसून बसली होती. शिवांशने तिला असं कोपऱ्यात घुसलेलं पाहिले तर तिच्या कंबरेत हात घालून जवळ ओढून जोर घेतोय. एक हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात अन्या, म्हणजे एक हाताच्या विळख्यात अन्याला घेऊन बसला होता आणि पार्टिशन बंद करून सूरजला बोलला, गाडी कॉलेजकडे घे. तसं सूरज होकार देत यू-टर्न घेऊन गाडी कॉलेजच्या दिशेने घेतोय. 1 तासाने गाडी कॉलेजच्या गेटवर होती. अन्या जेव्हा शिवांशच्या मिठीत होती तिच्या शरीरात पूर्ण कंपन चालले होते. ती घाबरत होती, थरथरत होती. तिच्या हृदयाची हार्टबीट खूप जोरात वाढल्या होत्या हे शिवांशला मात्र जाणवत होते. पण तिला असं पाहून त्याच्या ओठावर एक स्माईल आली होती. त्याला माहीत होतं का अन्याच्या मनात काहीच नाही, पण तिला असं दुसऱ्याबरोबर पाहून त्याला खूप जलियस वाटत होतं आणि ते पाहू शकला नाही. अवीच्या गाडीवर बसलेलं तिला पाहू शकला नाही आणि त्याने तिला हा त्रास मुद्दामून दिला. काय माहीत, पण त्याला कदाचित अन्या आवडायला लागली होती आणि तो डायरेक्ट बोलू शकत नव्हता. त्यामध्ये त्याचा इगो येत होता. त्याला पण 5-6 महिन्यातच अन्याची सवय व्हायला लागली होती. त्याला समजत नव्हता का हे त्याच्या मनात आहे ते काय आहे, पण त्याला तिची ओढ होती हे नक्कीच होतं. तिचं त्याच्याजवळ असणं त्याला आवडायला लागले होते. तो आता हळूहळू अन्यासोबत राहून साक्षाला विसरायला लागला होता. अन्याची सादगी, सुंदरता, तिचं मन, तिचं बोलणं त्याला आवडायला लागलं होतं. अन्या घरच्यांची काळजी घ्यायची हे पण त्याला आवडत होतं. जेवढी अन्या काळजी करायची तेवढी साक्षाने शिवांशबद्दल कधीच केली नव्हती. अन्याला ह्या घरात राहून 6 महिने व्हायला आले होते. ह्या महिन्यामध्ये अन्याला शिवांशच्या प्रत्येक सवयीबद्दल माहिती झाली होती. शिवांशला केव्हा काय लागते, केव्हा काय, हे तिला सगळं माहिती होतं. तो घरी आला का त्या प्रत्येक वस्तू त्याची जागेवर असायची. अन्या सगळं व्यवस्थित करून ठेवत होती. जेव्हा 1 तासाने गाडी कॉलेजच्या गेटसमोर आली तसं सूरजने मागे वळून पाहिलं. शिवांशने नजरेनेच इशारा करत गाडी प्रायव्हेट पार्किंगकडे घ्यायला लावली. सूरज सगळं समजून सरळ पार्किंगमध्ये गाडी घेऊन गेला. शिवांश अन्याकडे पाहत तिला घाबरलेल्या अवस्थेत पाहून बोलतोय, तू लेक्चर अटेंड करणार आहेस का माझ्यासोबत यायचं आहे? अन्याने तसं घाबरून त्याच्यावरती नजर करून पाहिले आणि
तिच्या जेव्हा लक्षात आलं का शिवांश आता काय बोलला, तो विचार करून ती भानावर येत बोलली, नाही नाही लेक्चर, असं बोलून ड्रेस व्यवस्थित करून पटकन गाडीतून खाली उतरली आणि बॅग घेऊन पळतच मागच्या गेटने कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये शिरली. तिला असं घाबरून पळताना पाहून शिवांच्या बोटांच्या कडा रुंदावल्या होत्या. तो सूरजकडे पाहून इशारा करतोय आणि गाडीतून खाली उतरून सरळ लिफ्टकडे जातो. तसं मागून सूरज गाडी पार्क करून शिवांशची बॅग घेऊन तो पण त्याच्या मागे जातोय. लिफ्टमध्ये जाता शिवांशने त्याला प्रश्न केला, सूरज? यस सर. सूरजनं हुंकार भरला. अजून किती दिवस आहेत? सूरजला समजले होते का श्रेयश कशाबद्दल विचारतो, कारण की त्याआधी त्यांचं त्याच्याविषयीच बोलणं चालू होतं. सूरज होकार देत बोलला, सर अजून महिना आहे, पण आपल्याला ह्या 2 दिवसातच सिलेक्शन करावे लागणार. त्याची प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. आणि हो सर, ह्या वेळेस इनामदारही पण या स्पर्धेत उतरलेत. शिवांश एक स्माईल करत बोलतो, हो का? त्यांची एवढी हिंमत कशी वाढली? याआधी तरी किती वेळा त्यांची लायकी दाखवून पण त्यांनी हिंमत केलीच म्हणावे लागेल. सूरज बोलला, हो सर, मला पण नक्की माहीत नाही, पण असं कानावर येत आहे. शिवांश ऑर्डर देत बोलतो, ओके. तर मग काहीच कमी नको पडायला, जेवढे होईल तेवढे करायचा प्रयत्न करा. तसं पण आपणच विनर असणार हे तर माहीतच आहे, पण तरी पण एखादी चूक अंगावर येऊ शकते, त्याची काळजी घ्या. आणि हो, आजच अनाऊन्समेंट करून टाका कॉलेजमध्ये आणि आजच फॉर्म पण सबमिट करून घ्या, म्हणजे उद्या लगेच टेस्ट घेऊन सिलेक्शन करून टाकू. तसं सूरजने पण होकार दिला आणि लिफ्टकडे 6व्या मजल्यावर येऊन थांबली. तसं शिवांश बाहेर निघून सरळ त्याच्या कॅबिनमध्ये शिरला. शिवांश आणि सूरज कॉलेजच्या फॅशन शोबद्दल बोलत होत्या. प्रत्येक वर्षी त्यांच्या कॉलेजमधून स्टुडंट सिलेक्ट करून फॅशन शोच्या कॉम्पिटिशनसाठी उतरवत होते. मुंबईमधील जेवढे सगळे मोठे कॉलेज तेवढे मध्ये कॉम्पिटिशन होत होती. नंतर ती हाय लेवलला जात होती आणि त्यामध्ये त्यांचंच कॉलेज विनर होत असायचं. त्यासाठी खूप मोठी रक्कम आणि ट्रॉफी पण भेटत होती. त्याचाच फायदा शिवांशला पण इकडं त्यांच्या बिझनेसमध्ये पण होत होता. शक्यतो जेव्हापासून शिवांशने कॉलेजचं काम पाहिलं होतं तेव्हापासून त्यांचं कॉलेजच विनर असायचं. त्यामुळे जी मॉडेल असायची तिच्यासोबत मिळून त्यांची कंपनीचा पण फायदा होत असायचा. नवीन ब्रँडचे क्लोदिंगचे ॲड करणे वगैरे तिच्याकडून करून घ्यायचे. आणि इंडियामध्ये हा शो जिंकल्यामुळे ती मॉडेल पूर्ण इंडियामध्ये फेमस होत असल्यामुळे ती ज्या कंपनीचे ब्रँड किंवा क्लॉथ वापरायची ते पाहून पब्लिक पण त्या ब्रँड घ्यायचा प्रयत्न करायचे. मग यामध्ये शिवांशच्या कंपनीची ॲड पण व्हायची आणि बिझनेस पण चांगला चालत होता. आणि त्यामुळेच त्यांच्या बाहेरच्या देशामध्ये पण खूप मोठे मोठे बिझनेस टायकूनसोबत कामाचं डील भेटत होत्या. आता तर त्यांचे क्लोथ्स, कॉस्मेटिक यांना बाहेरच्या देशात पण खूप मागण्या असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच ब्रँचेस वेगवेगळ्या देशात पण होत्या. गुणवंत तर कधी अद्वैत तर कधी शिवांश हे सगळं मिळून हँडल करत होते. आतापर्यंत ही ट्रिक वापरत असल्यामुळे काहीच वर्षात खूप टॉपला पोहोचले होते. मोठमोठ्या बिझनेस टायकूनच्या लिस्टमध्ये ते येत होते. सरनोबत पण शरयू
स्वतःचं क्लोथ डिझाईन करत होती. अद्वैत बाकीच्या बिझनेस सांभाळायचा, म्हणजे कॉस्मेटिक, फ्रेग्रन्स, परफ्यूम सगळी सुरुवात छोट्यापासून केली होती. आधी सगळं त्यांचं कॉलेजमुळे होत होतं, पण जेव्हा शिवांश उतरला त्याने बिझनेसमध्ये हात घातला आणि गुणवंत आणि अद्वैत मिळून बिझनेस सांभाळत होते आणि शरयू बाकीचे पाहत होती आणि सगळे कॉलेजचं हँडल करत होता. इनामदार म्हणजे समरजित इनामदार यांचं पण कॉलेज होतं. वामनराव इनामदार यांचा मुलगा समरजित इनामदार. शिवांश आणि समरजित मध्ये स्कूल टाईमपासून खूप मोठी टक्कर होती. दोघेही एकमेकांना चॅलेंज करून पुढे जात होते. पण शिवांशने काही दिवसापासून इनामदारांना वरती निघूनच दिले नव्हते. सो त्यांचा खूप काट होता. ते शिवांशला मागे ओढायचा, कसं जास्त पाहता येईल हे पाहत होते. प्रत्येक ठिकाणी ते शिवांशसोबत पंगा घेत असायचे. शिवांशच्या कॉलेजपेक्षा त्यांच्या कॉलेजची काहीच किंमत नव्हती. मुंबईमध्ये त्यांचा हा राग खूप आधीपासून होता. म्हणजे ही दुश्मनी जन्मोजन्माची होती असं सांगता येईल. म्हणजे दादासाहेब म्हणजे शिवांशचे आजोबा आणि सत्यजित म्हणजे समरजितचे आजोबा खूप चांगले मित्र होते. एकदम एका ताटात जेवणारे, जीवाला जीव देणारे असे होते. लहानपणापासून ते सोबतच वाढले होते. जेव्हा सत्यजित इनामदार यांचं लग्न करायचं होतं तेव्हा ते मुलगी पाहायला गेले होते. सुलोचना ही शिवांशची आजी सत्यजितसाठी सुलोचनाला पसंत केले होते. पण काही कारणाने सुलोचनाने सत्यजितला नकार देऊन दादासाहेब यांच्यासाठी लग्नाला होकार दिला आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये ही दुश्मनीचे तांडव पसरले. पण काय कारण होतं हे अजून नाही दादासाहेबांना किंवा सुलोचनाने हिने कोणालाही सांगितलं नव्हतं. कारण त्या व्यक्तीने दोघांनाही शपथ दिली होती. पण मात्र समरजितचा खूप राग होऊन गेला होता दादासाहेब यांच्यावर. दादासाहेबांनी खूप समजूत काढायचा प्रयत्न केली, पण सत्यजितने काहीही ऐकून नाही घेतले आणि आता तोच राग त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये उसळत होता. समोर आले तर एकमेकांना गोळ्या पण घालू शकता अशी परिस्थिती झाली होती. त्यामध्ये जेव्हा कॉलेजमध्ये समरजित आणि शिवांश होते तेव्हा त्यांच्यामध्ये अजूनच जास्त वाद वाढत गेले. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.